शेवटच्या काळात अजितदादांनी तटकरे आणि पटेलांबाबत नकारात्मक मत व्यक्त केलं होतं। एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये रोहित पवारांचा मोठा दावा। दादा गेल्यानंतर पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप। अंदमान निकोबारमध्ये मान्सून नियोजित वेळेत दाखल। राज्यातही 7 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता, तर एल निनोही जूनमध्येच सक्रिय होण्याचा अंदाज। मराठा कुणबी प्रमाणपत्रांसाठी मनोज जरांगेंचं 30 मे पासून पुन्हा उपोषण। आरक्षणाच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी, तर जरांगेंची चर्चा करण्याची सरकारची भूमिका। नीट पेपरफुटीचं राज्यभरात कनेक्शन, सीबीआयकडून छापेमारी। पुण्यातील बायोलॉजीच्या प्राध्यापिका मनीषा मांढरेही आतापर्यंत 9 जणांना बेड्या। नीट परीक्षा रद्द झाल्याच्या नैराश्यातून 2 विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीची आत्महत्या। दिल्ली, राजस्थान, गोव्यातल्या विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल। पिंपरी चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शुभम लोणकरच्या शूटरचा फर्निचर मॉलवरती गोळीबार। दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या 6 गोळ्या। पाकिस्ताननं दहशतवादी पोसून भारताविरुद्ध वापरणं बंद करावं, अन्यथा इतिहासात जमा करू। लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा इशारा। भूगोलाचा भाग व्हायचा की इतिहासाचा, ते पाकनं ठरवावं असाही सल्ला। हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि मैत्रीबोध प्रकाशनाचे मैत्रेय दादाश्री यांच्या आध्यात्मिक प्रवचनानं आजच्या दिवसाची सुरुवात करूयात। नमस्ते। मैत्रीबोधच्या परिवर्तनाच्या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एक प्रश्न घेणार आहोत। हा प्रश्न विचारलेला आहे नीला गुप्ता यांनी, की आपण आपल्या प्रियजनांच्या कल्याणासाठी साधना करू शकतो का? त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो का? आणि त्याचा परिणाम आपल्याला किती प्रमाणात बघायला मिळतो, की काय काय होऊ शकतं त्यांच्या जीवनात, प्रियजनांच्या जीवनात काय बदल आपल्याला पाहायला मिळू शकतो। आता साधना हा शब्द आपण समजून घेऊ। साधना तसं म्हटलं तर आपण सर्वसाधारणपणे आपण स्वतःसाठी करतो, स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करतो, आणि प्रार्थना आपण सगळ्यांसाठी करू शकतो। तर आणि स्वतःसाठी सुद्धा करू शकतो प्रार्थना आपण। आता एक उदाहरण असं की जसं शेतकरी आहे, शेतकरी जे पण शेतात करतात, काम करतात, जे पण पिकतं त्याचा फायदा लोकांना होतो, स्वतःला होतो। तसंच प्रार्थना आहे, स्वतःसाठी सुद्धा करा, दुसऱ्यांसाठीही करा, पण साधना तुमच्यासाठी असते, व्यक्तिगत असते, तुमच्या उन्नतीसाठी असते। जसं दुसऱ्याला तहान लागली तर तुम्ही पाणी प्याल, तर त्यांची जी तहान लागलेली आहे त्यांची तहान भागणार आहे का? त्यांना भूक लागली आहे आणि तुम्ही जास्त जेवून घेतलं तर त्यांची भूक भागणार आहे का? विचार करून पहा तुम्ही। प्रत्येकाचा तुम्ही पाहाल ना, परिवर्तनाची ही जी यात्रा आहे, प्रत्येकाची परिवर्तनाची यात्रा ही त्यांच्या अवस्थेप्रमाणे चालणार आहे, त्यांच्या विचारांप्रमाणे चालणार आहे। जसं म्हणतो ना, व्यक्ती तितक्या प्रकृती, तर त्याचप्रमाणे त्यांची विचारसरणी वेगळी आहे, त्यांची वाटचाल वेगळी आहे। तर तुमच्यासारखीच होईल का असं नाहीये। तुमची अवस्था वेगळी, त्यांची अवस्था वेगळी, पण एक आहे की तुम्ही प्रार्थना करू शकता। ह्या सृष्टीने तुम्हाला हक्क दिलेला आहे की तुम्ही प्रार्थना करू शकता। तर आता प्रार्थनाचा किती आपल्याला परिणाम बघायला मिळतो हे आपण समजून घेऊ, की मी प्रार्थना करतोय पण त्याच्यापासून काय काय होऊ शकतं ते समजून घेऊ आपण। तर आता एक ओळखीचेच एक व्यक्ती होते आणि त्यांचा मुलगा फारच हुशार होता अभ्यासात, आणि त्यांची इच्छा होती की माझ्या मुलाने डॉक्टर व्हावं। मुलाची इच्छा होती की मी कॉम्प्युटर इंजिनियर बनावं, पण वडिलांच्या पुढे त्याला काही करता आलं नाही। मग डॉक्टरी केली, MBBS झाले, आणि काही वर्षानंतर त्यांनी पुन्हा एकदा
कम्प्युटरचाच एक प्रायव्हेट कोर्स केला. जे त्यांना शिकायचं होतं त्यांनी ते शिकून घेतलं. तर ह्या उदाहरणाचा काय मूळ मुद्दा आहे इथे, की त्या मुलाच्या नशिबातच जर असेल कम्प्युटरचा कोर्स करणे किंवा कम्प्युटर इंजिनियर होणे, तर त्याने ते केलंच. काही कालांतरानंतर केलं त्याने. पण वडिलांची इच्छा, जी त्यांनी प्रार्थना केली की डॉक्टर व्हावं म्हणून, तर तीही पूर्ण झाली. तर आपण इथे काय समजून घेतो, की तुमच्या प्रार्थनेद्वारे समोरच्या व्यक्तीच्या जीवनात काही परिवर्तन घडण्यासाठी काही संधी क्रिएट होतात. तुम्ही त्यांच्यासाठी संधी बनवून देता. त्याचा फायदा ते घेतील की नाही त्यांच्यावरती अवलंबून असतं. तर ह्या मुलाला वाटलं की वडिलांचं मला ऐकायचं आहे म्हणून त्याला तो एक बदल पाहायला मिळाला. तर काहींना वाटेल की नाही मला कम्प्युटर इंजिनियरच व्हायचं आहे, मी त्याच मार्गाने पुढे चालेल. तर असंही होऊ शकतं. तर होतं काय की कोणाचे काही नशीब असेल, ते नशीब तसं प्रार्थनेद्वारे बदलत नाही, पण आपण संधी बनवून देऊ शकतो. त्या व्यक्तीला काय करायचंय, काय ठरवायचंय हे त्याच्यावरती अवलंबून आहे. तर तुमच्या प्रार्थनेद्वारे त्या व्यक्तीच्या जीवनात काहीतरी चांगल्या संधी बनवून येऊ शकतात. तर आपण इतकं तरी करू शकतो, प्रार्थना करू शकतो. आणि त्याच गोष्टींना घेऊन आपल्याला पुढे चालायलाच आहे, की ही प्रार्थना आहे, माझ्या व्यक्तीच्या जीवनात हा बदल घडून यावा आणि त्याचा परिणाम आपल्याला नक्कीच दिसतो. आपण साधनेचा फळ वेगळं स्वतःसाठी, प्रार्थनेचं फळ त्यांच्यावरती. तर ती त्यांची भूमिका काय असते, की त्यांना वाटत असेल तरच तो बदल होऊ शकतो. त्या व्यक्तीला जर वाटत असेल, की नाही मला त्याप्रमाणे चालायचं आहे, जसं उदाहरण दिलं, की डॉक्टर व्हायचं असेल त्याला वाटलं तरच तो बदल होईल. म्हणजे त्यांची संमती लागणार आपल्याला. त्यांची संमती असेल तर तो बदल होऊ शकतो. तर तुमचं लक्ष कुठे हवं? तुमच्या आध्यात्मिक अवस्थेत परिवर्तन व्हावं, अजून उन्नती व्हावी, अजून प्रगती व्हावी. एक मनुष्य म्हणून, एक मानव म्हणून, की माझ्या जीवनात मला अजून बदल घडून घेऊन यायचा आहे. मला सत्याचा अनुभव करायचा आहे. मी कोण? माझं खरं अस्तित्व काय? तुम्हाला ह्याला पकडून चालायचं आहे. आणि ह्याच्यात पटकन रिझल्ट आलं पाहिजे, परिणाम दिसला पाहिजे असं नाही. सगळ्यांना पटापट सगळ्या गोष्टी पकडून घ्यायच्या असतात. कोणाला ते धैर्य नाहीये, पेशन्स नाहीये. जसं ह्या व्यक्तीला, जसं म्हणून मुलाचं उदाहरण, डॉक्टर झाला नंतर मग कम्प्युटर इंजिनियर झाला. मग तितकं तुम्हाला धैर्य लागतं. कोणाला त्यांनी काही हर्ट केलं नाही, कोणाला उगाचच दुःख दिलं नाही. सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या तुम्ही वेळ दिला तर. हा परिवर्तनाचाच एक परिणाम आहे, की तुमच्या आतमध्ये ती शक्तीच येते. धैर्याची शक्ती येते. एक स्थिरता येते. आणि तुम्ही सगळ्या गोष्टी त्या प्राप्त करू शकता, ज्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करायच्या आहेत. म्हणून ही समज घेऊन आपण आपली वाटचाल पुढे चालवून ठेवू. आणि काय ती वाटचाल आहे? तर स्वतःमध्येही परिवर्तन आणि आपल्या आसपास लोकांच्या जीवनातही परिवर्तन व्हावं, असंच आपल्याला पुढे चालायचं आहे. आणि ह्या यात्रेत मी तुमच्या बरोबर आहे. आपण सगळे एकत्र चालू, काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करू. पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा आपण एका नवीन विचारासोबत, एका नवीन सूत्रासोबत भेटू आपण. आपल्या सगळ्यांचंच कल्याण हो, आपल्या सगळ्यांचंच मंगल हो. नमस्ते. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सातत्याने चर्चेत आहेत. दादांच्या अपघाताबाबत त्यांनी वारंवार शंका उपस्थित केलेल्या असून त्यांनी त्यासाठी अनेक पत्रकार परिषदा देखील घेतल्या. काल त्यांनी एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात मुलाखत दिली. मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती भाष्य केलंय. त्यासोबतच त्यांनी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना देखील टार्गेट केलंय. शेवटच्या काळात अजितदादांनी तटकरे आणि पटेलांबाबत नकारात्मक मत व्यक्त केलेलं होतं, असा मोठा दावा हा रोहित पवारांनी यावेळी केलाय. सोबतच अजित पवारांबाबत दोन बड्या नेत्यांनी खालच्या पातळीची भाषा वापरली होती, ती ऑडिओ क्लिप सुनेत्रा पवारांनी ऐकल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय.
या सगळ्याच मुद्द्यांसह त्यांनी बारामती मतदारसंघासह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवरती देखील भाष्य केलंय. दादांबरोबर आम्ही जेव्हा होतो तेव्हा दादांचं आणि या लोकांचं खूप चांगलं नाही हे आम्हाला माहीत होतं. सुनील तटकरेंचं नक्कीच चांगलं होतं, मी प्रफुल्ल पटलांचं तिथं म्हणतोय. पण तिथं पवार साहेब होते आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्टी चालत असल्यामुळे दादा खूप काही त्याच्यामध्ये लक्ष घालत नव्हते, नाही तर बोलत नव्हते. पण जेव्हा शेवट 4 महिने दादांबरोबर पिंपरी चिंचवड, पुणे, जिल्हा परिषद या प्रचारामध्ये जेव्हा मी फिरत होतो आणि दादा व्यक्त होत होते तेव्हा ते या दोघांबद्दल जरा जास्तच व्यक्त झाले होते, खूप चांगल्या पद्धतीने नाही, नकारात्मक पद्धतीने. आणि ती गोष्ट मी थोडासा भावनिक असल्यामुळे ती कुठेतरी माझ्या डोक्यात तिथं बसलेली आहे. आणि मी कुठं त्यांना सांगितलं नाही सही करा, सही केलेली मी फक्त लोकांना दाखवलं. दादांच्या बाबतीत सुद्धा ते वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी वागत होते हे क्लिअर कट बऱ्याच लोकांना तिथं माहिती आहे. त्यांचा जो काही ऑडिओ आहे जो सुनित्रा काकींनी ऐकला आत्ता पत्र बाहेर काढायच्या आधी, तर पार्थ आणि सुनित्रा काकींना सुद्धा तो ऑडिओ माहिती, दादांबद्दल ते काय काय तिथं बोलले होते. आणि मग जी व्यक्ती पवार साहेबांची नाही झाली, जी व्यक्ती दादांची नाही झाली, दादांनी तर एवढा मोठा निर्णय पवार साहेबांना सोडायचा त्या ठिकाणी घेतला, तर ती व्यक्ती लोकांची कशी होणार, आमदारांची कशी होणार. जो ऑडिओ आहे तो मी नाही ऐकला, पण सुनित्रा काकी आणि पार्थली ऐकलेला आहे. तो काय आहे हे तुम्हाला त्यांनी सांगितलं का? नाही, तो ऑडिओ कोणाकडे हे मला माहिती आहे. तो लागला तर उद्या आम्ही तो आणू शकतो बाहेर. दरम्यान रोहित पवारांनी त्यांच्याकडे असलेली ऑडिओ क्लिप द्यावी, त्याची तपासणी करू असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते उन्मेष पाटील यांनी सांगितलंय. ही ऑडिओ क्लिप रोहित पवारांकडे असेल तर त्यांनी ती द्यावी, त्याचं आपण फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवू, आपण त्या ठिकाणी त्याची सत्यता पडताळू. आजकाल तुमच्या माझ्या आवाजामध्ये सहज 2,000 रुपयाचं सबस्क्रिप्शन ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं ChatGPTचं घेतलं की तुमचा माझा आवाजसुद्धा ॲज इट इज काढता येतो. त्यामुळे आजच्या काळात तरी किमान कुठल्या तरी ऑडिओ क्लिपवर आधारित आपल्यासारख्या जबाबदार पत्रकारांनी त्याच्यावर एवढा प्रश्न विचारावा आणि तो राष्ट्रीय मुद्दा करावा, राज्य मुद्दा करावा असं मला वाटत नाही. रोहित पवारांना बालिश मुद्दे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी सध्या बोलत नसल्याचं स्पष्ट केलंय. पार्थ पवार यांनी VSR विमानामधून प्रवास केल्यामुळे तर सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय मंत्री राममोहन नायडूंसोबत बसल्यामुळे संवाद केला नसल्याचं रोहित पवार म्हणाले. इतकंच नाही तर पार्थ आणि सुनेत्रा पवार यांच्याशी बोलण्याची इच्छाही नसल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्र अजित पवारांच्या अपघात प्रकरणाची चौकशी लावली तर त्यांचा सत्कार करेल असं देखील ते पुढे म्हणाले. पार्थ जेव्हा VSR मधून प्रवास केला तिने आणि काल काही दिवसांपूर्वी जेव्हा राममोहन नायडूंबरोबर काकींचा फोटो मी बघितला, त्यानंतर मी कोणाशी चर्चा केली नाही आणि मला करायची सुद्धा इच्छा नाही. आम्ही न्यायालयामध्ये जातोय, लोकांपर्यंत जातोय, CID पर्यंत जातोय, प्रामाणिकपणे लढतोय. आणि या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर दुर्दैवाने आम्हाला प्रश्न असा पडतो, खरंच आम्ही लढलं पाहिजे का नाही लढलं पाहिजे. ही जी अजितदादांची केस आहे ती CBIला या येणाऱ्या 28 तारखेच्या आधी जर सुपूर्द केली जाईल या राज्य सरकारकडनं, मी स्वतः जाईल, सुनित्रा काकींचा सुद्धा सत्कार करेल. दरम्यान रोहित पवारांच्या या वक्तव्यावरती राष्ट्रवादीचे प्रवक्ते उन्मेष पाटलांनी पलटवार केलाय. रोहित पवार भाजपसोबत जाणार होते असं उन्मेष पाटलांनी म्हटलंय. रोहित पवार हे भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन निवडणूक लढवणार होते. रोहित पवारांनी त्यांनी त्यावेळेला परिवारामध्ये पवार साहेबांना धमकी दिली होती की जर मला तिकीट दिलं नाही तर मी आणि माझा परिवार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करू आणि तिकडून निवडणूक लढवू, अशा पद्धतीची धमकी रोहित पवारांनी दिली होती. आणि तेव्हापासून रोहित पवारांचा सातत्यानं अशा पद्धतीनं मानसिक छळ करणं, ब्लॅकमेलिंग करणं हा उद्योग चालूच आहे. दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचा सर्व खर्च आता सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे असणार आहे. यावरून रोहित पवारांनी राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांना लक्ष्य केलंय. मात्र रोहित पवारांचा नेमका रोख कोणाकडे होता अशी चर्चा देखील यावरून सुरू झाली आहे. पूर्वी ब्युटी पार्लरची जी बिलं निघायची, प्रायव्हेट हेलिकॉप्टरची बिलं जी निघायची, आत्ता कदाचित ती बिलं निघणार नाही एवढं मात्र या ठिकाणी मी सांगतो. त्याच्याचबरोबर मी काही शहाणपण इथं सांगणार नाही, कारण तो पक्ष वेगळा आहे.
कदाचित त्या पक्षातल्या लोकांना सुद्धा हे आवडणार नाही आणि माझ्या पक्षातल्या लोकांना सुद्धा हे आवडणार नाही. पण ती यादी बघितल्यानंतर मला असं वाटतं की अजितदादांच्या पक्षामध्ये असे अनेक अनुभवी लोक आहेत, ते अजूनसुद्धा सुनेत्रा काकींबरोबर आहेत. त्यांनासुद्धा त्या पदावर जर जागा दिली असती, दादांसाठी जे लढत आहेत त्यांना जर जागा दिली असती, तर एक चांगला संदेश दिला गेला असता. पण त्याच्यामध्ये ठराविकच लोक ही नवीन घेण्यात आलेली आहे. त्यामुळे उद्या जाऊन जर त्याच्यामध्ये काय बदल करता आला तो त्या पक्षाचा विषय असला तरी त्यांनी त्या बाबतीत विचार करावा. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जय पवार यांच्या पदांवरून नव्या चर्चांना उधाण आलंय. एका खासगी कंपनीच्या कार्यपत्रिकेमध्ये जय पवार यांच्या नावापुढे राष्ट्रीय सचिव, खजिनदार आणि शिस्तभंग समितीचे अध्यक्ष असा उल्लेख करण्यात आलाय. विशेष म्हणजे 29 एप्रिल रोजी पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रामध्ये देखील जय पवार यांच्या नावासमोर याच सगळ्या पदांचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे पक्षातील नेमकी भूमिका आणि अधिकृत पदांबाबत आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगू लागली आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजपनं मिळून सत्ता स्थापन केली. त्यानंतरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा सहभाग झाला. मात्र आता भाजपला शिवसेनेच्या योगदानाचा विसर पडत चालल्याची टीका आमदार महेंद्र थोरवे यांनी केली आहे. खालापुरातील शासकीय कार्यक्रमात केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चांना उधाण आलंय. त्यासोबतच भाजप आणि शिवसेनेत सारं काही अलबेल आहे की नाही असाही प्रश्न यामुळे उपस्थित होतोय. राज्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी असं सरकार आपण एकत्रपणे आणलं, नंतर राष्ट्रवादी आली. बाबा आपण दोघांनी आणलं त्यानंतर राष्ट्रवादी आली. भारतीय जनता पार्टीनंतर हे विसरू नये की सरकार आमचं शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी असे मग सगळे सामील झाले. त्याचा विसर पडत चाललाय मला असं वाटतं. काही दिवसांपूर्वी मराठा उपसमितीच्या कामकाजावरती नाराजी व्यक्त केल्यानंतर मनोज जरांगेंनी आंतरवाली सराटीत 30 मे पासून पुन्हा आमरण उपोषणाची हाक दिली आहे. फडणवीस सरकारकडून वारंवार फसवणूक आणि विश्वासघात झाल्याचा हल्लाबोल जरांगेंनी केलाय. 8 महिने उलटून गेल्यानंतर देखील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र का मिळाले नाहीत असा सवाल यावेळी त्यांनी विचारलाय. तर सप्टेंबर 2025 मध्ये जरांगेंनी आझाद मैदानावरती आंदोलन केलं होतं. दरम्यान गॅझेटनुसार कुणबी नोंदी असणाऱ्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची जरांगेंची मागणी होती. तर फडणवीस सरकारनं मागण्या मान्य केल्यानंतर आपण जिंकलो अशी घोषणा देत जरांगेंनी आंदोलन मागे घेतलं होतं. मात्र अवघ्या 8 महिन्यामध्ये जरांगेंनी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसलंय. त्यामुळे फडणवीस सरकारसमोर अडचणी पुन्हा वाढणार की आंदोलकांना थोपवण्यामध्ये सरकार यशस्वी होणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. शेवटच्या काळात अजितदादांनी तटकरे आणि पटेलांबाबत नकारात्मक मत व्यक्त केलं होतं. एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये रोहित पवारांचा मोठा दावा केल्यानंतर पक्ष ताब्यात घेण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप. अंदमान निकोबारमध्ये मान्सून नियोजित वेळेत दाखल. राज्यातही 7 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता. तर एल निनो ही जूनमध्येच सक्रिय होण्याचा अंदाज. मराठा कुणबी प्रमाणपत्रांसाठी मनोज जरांगेंचं 30 मे पासून पुन्हा उपोषण. आरक्षणाच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी. तर जरांगेंशी चर्चा करण्याची सरकारची भूमिका. नीट पेपर फुटीचं राज्यभरात कनेक्शन. सीबीआयकडून छापेमारी. पुण्यातील बायोलॉजीच्या प्राध्यापिका मनीषा मांढरेही अटकेत. आतापर्यंत 9 जणांना बेड्या. नीट परीक्षा रद्द झाल्याच्या नैराश्यातून 2 विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीची आत्महत्या. दिल्ली, राजस्थान आणि गोव्यातल्या विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल. पिंपरी चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शुभम लोडकरच्या शूटरचा फर्निचर मॉलवरती गोळीबार. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या 6 गोळ्या. पाकिस्ताननं दहशतवादी पोसून भारताविरुद्ध वापरणं बंद करावं, अन्यथा इतिहासात जमा करू. लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा इशारा. भूगोलाचा भाग व्हायचं की इतिहासाचा ते पाकनं ठरवावं असाही सल्ला.
नीट परीक्षा घोटाळा प्रकरणात सीबीआयच्या तपासातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी अपडेट समोर आली आहे. पेपर लीक करणाऱ्या प्रल्हाद कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांची मोडस ऑपरेंडी आता पूर्णपणे उघड झाली आहे. नीटमध्ये केमिस्ट्रीचा पेपर सेट करणारा प्रल्हाद कुलकर्णी आणि बायोलॉजीचा पेपर सेट करणारी मनीषा मांढरे या दोघांनी प्रश्नपत्रिकेतील ठराविक प्रश्न हे लीक केलेले होते. मांढरे आणि कुलकर्णी पुण्यात घरामध्येच कोचिंग क्लास घ्यायचे. तिथं मनीषा वाघमारे ही एजंट म्हणून काम करायचे. या घोटाळ्याची साखळी पुणे ते थेट राजस्थानपर्यंत पसरलेली होती. वाघमारेनं हा पेपर धनंजय लोखंडेला दिला. लोखंडेनं नाशिकच्या शुभम खैरनारला, खैरनारनं गुरुग्रामच्या यश यादवला आणि यादवनं थेट सीकरच्या बिवाल बंधूंपर्यंत हा लीक झालेला पेपर पोहोचवण्याचं काम केलं. तरी हे सगळं प्रकरण आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झालंय. नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्राभोवतीच संशयाचं धुकं हे वाढतच चाललंय. नीटचा पेपर सेट करणाऱ्यांनीच पेपर फोडला का, असा मोठा आणि गंभीर सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. लातूरमधील केमिस्ट्रीचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी अटक झाल्यानंतर आता बायोलॉजीच्या आणखी एक महिला प्राध्यापिकेला देखील अटक करण्यात आली आहे. पुण्यामधील बॉटनी प्राध्यापिका मनीषा मांढरेला अटक केली आहे. पी.व्ही. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारेला 10 दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान कुलकर्णी आणि मांढरे हे दोन्ही प्राध्यापक एनटीएच्या पेपर सेटिंग कमिटीचे सदस्य आहेत. सीबीआयच्या माहितीनुसार मांढरे या एनटीएकडून परीक्षेसाठी एक्सपर्ट म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे त्यांना बॉटनी आणि झूलॉजी या प्रश्नपत्रिकांपर्यंत संपूर्ण प्रवेश होता. दरम्यान या प्रकरणामध्ये आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगरमधून 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी 5 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील आरोपी मनीषा वाघमारेचे पती संजय वाघमारेंच्या क्लिनिकवरती सीबीआय अधिकाऱ्यांनी छापा टाकला. मात्र डेंटिस्ट असलेले संजय वाघमारे हे त्या दिवशी हाती लागले नाही. पुण्यातील बिब्बेवाडी भागामध्ये असलेल्या एका इमारतीत त्यांचा डेंटल डिझाईन नावाचा दवाखाना आहे. त्यामुळे आता सीबीआयचे अधिकारी मनीषा वाघमारेच्या पतीच्याही मागावर आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणातील मास्टर माइंड पी.व्ही. कुलकर्णी यांच्याबाबत लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयानं स्पष्टीकरण दिलंय. कुलकर्णी हे 4 वर्षांपूर्वीच सेवानिवृत्त झालेले असून त्यांचा महाविद्यालयाशी आता कोणताही संबंध नसल्याचं प्राचार्य सिद्धेश्वर बेल्लाळे यांनी सांगितलंय. तर कुलकर्णी हे पेपर सेट करणाऱ्या समितीत होते. ही माहिती आजच समोर आल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. कुलकर्णी यांनी केलेल्या कोणत्याही कृतीचं समर्थन नसल्याचं देखील बेल्लाळे यांनी म्हटलंय. कुलकर्णी म्हणजे 4 वर्षापूर्वी महाविद्यालयातून रिटायर झालेला आहे. त्याचा आणि महाविद्यालयाचा संबंध काहीच नाही. 3 वर्षापासून तो तिकडं पुण्याला शिफ्ट झाला असं समजलं आणि त्याचं हे कार्य झाले हे आम्हाला आत्ताच समजलेलं आहे. पण याचा आमचा संस्थेचा काही अर्थार्थिक कुठलाच काही संबंध येत नाही. पी.व्ही. कुलकर्णीला आणखी 2 प्राध्यापकांची साथ होती अशी माहिती सीबीआयनं केलेल्या चौकशीतून समोर आली आहे. पेपरफुटीत कुलकर्णी वाघमारेसह 2 प्राध्यापक देखील सहभागी होते. सीबीआयकडून पुणे आणि लातूरमध्ये दोन्ही प्राध्यापकांचा शोध सुरू आहे. हे दोन्ही प्राध्यापक एनटीएशी निगडीत होते. तर दोन्ही प्राध्यापकांनी देखील संभाव्य प्रश्न फोडून मुलांना उत्तरं दिलेली आहेत आणि याच प्रकरणी मनीषा वाघमारेच्या बँक खात्यामध्ये लाखो रुपये जमा झालेत. त्यामुळे आता वाघमारेचं बँक खातं सीबीआयकडून फ्रीज करण्यात आलंय. नीट प्रकरणातील आरोपी प्रल्हाद कुलकर्णी आणि मनीषा वाघमारेला शनिवारी सीबीआयनं न्यायालयात हजर केलं. दोघांनी गुन्हेगारी कट रचून प्रश्न फोडल्याची माहिती आहे. दोघांना काल न्यायालयाकडून 10 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पेपरफुटी प्रकरणाचे प्रशासकीय पडसाद. नॅशनल टेस्टिंग एजन्सीत 2 नव्या सचिवांची केंद्र सरकारकडून नियुक्ती करण्यात आली आहे. अनुजा बापट 1998च्या बॅचच्या सांख्यिकी सेवा अधिकारी आणि रुचिता वीज या 2004 बॅचच्या संपर्क माहिती तंत्रज्ञान अधिकारी आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांची सहसचिव पदावरती नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय कॅबिनेट मान्यता समितीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. कुलकर्णी पाठोपाठ एनटीएचे इतर काही कर्मचारी देखील सीबीआयच्या रडारवरती असल्याची माहिती आहे. पी.व्ही. कुलकर्णी गेल्या 5 वर्षांपासून एनटीएच्या प्रश्नपत्रिका तयार करायचं काम करायचं. कुलकर्णी व्यतिरिक्त इतर अनेक प्राध्यापक देखील सीबीआयच्या रडारवरती आहेत. एनटीएमधील व्यक्तींची देखील चौकशी सुरू आहे. तर या पेपरमध्ये सहभागी असलेल्या एनटीएच्या 50 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची यादी सीबीआयकडे आहे. गेल्या 24 तासामध्ये सीबीआयनं देशभरामधील 6 ठिकाणी छापे टाकून महत्त्वाची कागदपत्र, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट आणि मोबाईल फोन हे जप्त केले.
IIT आणि इतर अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठीची JEE ॲडव्हान्स 2026 परीक्षा आज कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये पार पडणार आहे. JEE ॲडव्हान्स परीक्षा संगणक आधारित आहे, तर पहिला पेपर सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसरा पेपर हा दुपारी 2:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेमध्ये होणार आहे. यावर्षी IIT रुकरीतर्फे ही परीक्षा घेतली जाणार आहे, तर परीक्षेसाठी ड्रेस कोड जारी करण्यात आलाय. विद्यार्थ्यांना हलके आणि साधे कपडे घालण्यासही सांगण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांना शूज ऐवजी स्लीपर किंवा सँडल सारखे उघड्या बोटांचे पादत्राणं घालण्याचा सल्ला हा देखील देण्यात आलाय. नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती टीका केली आहे. 22 लाख विद्यार्थ्यांचा विश्वासघात झाला, मात्र मोदींनी यावरती एक शब्दही काढला नाही असं म्हणत राहुल गांधींनी मोदींवरती निशाणा साधलाय. धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ मंत्रिपदावरून हटवा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. हमारे यूनिवर्सिटीज में इनके लोग बैठाए गए हैं, वाइस चांसलर्स बैठाए गए हैं, प्रोफेसर्स बैठाए गए हैं. इनके बीच में पैसे बनाने का नेक्सस है और इस नेक्सस ने हिंदुस्तान के एजुकेशन सिस्टम को खत्म कर दिया. इस देश में 80 बार पेपर लीक हुआ है और 2 करोड़ युवाओं का भविष्य बर्बाद हुआ है. प्रधानमंत्री को इमीडिएट ऑर्डर देना चाहिए कि धर्मेंद्र प्रधान जी को इस्तीफा दें, उनको सैक किया जाए और जो गिल्टी लोग हैं उनको पकड़ के जेल में डाला जाए. नीट पेपरफुटी प्रकरणावरून आता राजकारण देखील तापू लागलंय. आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA बरखास्त करण्याची मागणी केली आहे. नीट पेपरफुटी मागे मोठं रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप करत केवळ छोट्या आरोपांवरती किंवा आरोपींवरती नव्हे तर मुख्य सूत्रधारांवरती देखील कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. भविष्यामध्ये अशा घटना टाळण्यासाठी नीट परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात यावी असंही सदाभाऊ खोत यांनी ईश्वरपूर इथं बोलताना म्हटलंय. राष्ट्रीय परीक्षा संस्था जी आहे NTA, या संस्थेमधले सगळे पदाधिकारी हे बरखास्त केले गेले पाहिजे. ते या परीक्षेच्या संदर्भामध्ये जे जे शासकीय अधिकारी असतील त्यांना सुद्धा त्यांचं निलंबन किंवा त्यांना काढून टाकलं गेलं पाहिजे. मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू असताना टोल वसुली सुरू करण्यात आल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेली 14 वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावरील पहिला टोल नाका सुरू झालाय. पळसपे ते कासूप पर्यंतच्या पहिल्या टप्प्यासाठी खारपाडाच्या टोल नाक्यावरती कालपासून टोल वसुली केली जाते. विशेषतः स्थानिकांना विश्वासात न घेता टोल नाका सुरू करण्यात आल्यामुळे नाराजी आहे, तर स्थानिक वाहनांना टोल माफी दिली पाहिजे अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे. कल्याण ग्रुपला हा टोल 15 तारखेपासून सकाळी 8 वाजेपासून 3 महिन्याकरता मिळालेला आहे. आणि काल सर्व NHIच्या अंडर हा टोल असल्यामुळे NHIने पूर्ण पेपरला काल नोटिफिकेशन ते ऑलरेडी दिलेलं आहे आणि हा टोल फक्त 3 महिन्याकरता आमच्या कंपनीला मिळालेला आहे वसुलीसाठी. फक्त 3 महिन्याकरता टोल सुरू झाला आहे. 3 महिन्यानंतर पुढे काय असणार आहे सिस्टम? 3 महिन्यानंतर परत एकदा टेंडर निघणार आहे या टोलचं आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई होणार आहे. खारपाडा इथं टोल आकारू नये अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे. खारपाडा टोल पहिल्या टप्प्यामधील आहे. आजही पूल आणि रस्त्यांची कामं अपूर्ण असल्याचं सांगत जोपर्यंत प्रवाशांना रिलीफ मिळत नाही, सुविधा मिळत नाहीत, तोपर्यंत टोल आकारू नये अशी मागणी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे. तर कालपासून सुरू करण्यात आलेल्या खारपाडा टोलवरून प्रवाशांनीही संताप व्यक्त केला आहे. जो टोल नाका आहे तो जरी पहिल्या टप्प्याचा असला तरी पहिल्या टप्प्यातील सुद्धा काही कामं अपुरी आहेत. ती कामं पहिल्यांदा पूर्ण त्या ठिकाणी केली जावी. त्यानंतर नागोंड्याच्या तिथला सुद्धा फ्लायओव्हर अजून शिल्लक राहिलेला आहे. कोलाड नाक्यावरचा फ्लायओव्हर शिल्लक राहिला आहे. विशेष करून आमटेमच्या ठिकाणचा सुद्धा फ्लायओव्हर त्या ठिकाणी शिल्लक राहिला आहे. अशा वेळेला ज्या सुविधा किंवा जे रिलीफ ज्याला आपण म्हणतो प्रवाशांना मिळालं पाहिजे ते त्या ठिकाणी मिळत असल्यामुळे टोल त्याने आकारू नये अशी माझी स्वच्छपणाची मागणी खासदार म्हणून नक्की आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती दौऱ्यात अचानक दर्यापूर तहसील कार्यालयाची झाडाझडती घेतली. बैठक संपल्यानंतर थेट महसूल मंत्र्यांनीच महसूल सहाय्यक अमोल घाटे यांच्या कार्यालयाची पाहणी केल्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी देखील थक्क झाले. प्रलंबित कामांचा निपटारा, अधिकारी कर्मचाऱ्यांचं कामकाज आणि प्रशासनाची कार्यपद्धती याचा बावनकुळेंनी आढावा घेतलाय. यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, आमदार गजानन लवटे आणि इतर अधिकारी देखील उपस्थित होते.
बीडच्या परळीत असलेल्या पुरातन शनी मंदिरामध्ये काल शनी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. 16 वर्षांनंतर शनी जन्म आणि शनी अमावस्या एकाच दिवशी असा योग आला असल्यामुळे याच निमित्तानं मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केलेली दिसून आली. संध्याकाळी 7:04 गुलाल आणि फुलं उधळून शनी जन्मोत्सव साजरा केला. आरतीनंतर भाविकांच्या महापंक्तीमध्ये 5 क्विंटल बुंदीचा महाप्रसाद दिला गेला. तर यावेळी दर्शनासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक हे दाखल झाले होते. उल्हासनगर कुटुंबाला झालेली मारहाण आणि महिलेची धिंड काढल्याप्रकरणी 2 महिला आरोपींना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या प्रकारानंतर दोन्ही महिला आरोपींना अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्यांना उल्हासनगर कोर्टात हजर करण्यात आलं होतं. पुढील तपासासाठी कोर्टानं त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. दरम्यान या प्रकरणातील आणखी 8 ते 10 आरोपी फरार असल्याची माहिती आहे. आरोपींवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी होती आहे. पुण्याच्या हडपसरमधील उषा किरण रुग्णालयात बॉम्ब सदृश वस्तू ठेवणाऱ्या आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. शिवाजी राठोड असं आरोपीचं नाव आहे. नागपूर रेल्वे स्थानकामधून त्याला अटक करण्यात आली आणि त्यानंतर काल रात्री त्याला पुण्यामध्ये आणण्यात आलंय. आरोपीनं केलेलं कृत्य हे दहशतवादी दृष्टिकोनातून नसून पैशांची गरज असल्यानं केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी ऑपरेशन अंतिम प्रहारला मोठं यश मिळालंय. या विशेष मोहिमेमध्ये तब्बल 8 जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात आलेली असून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आलाय. अटक केलेल्यांमध्ये C-60 जवानाच्या हत्येत सहभागी असलेल्यांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. तेलंगणा आणि गडचिरोलीमधील विविध भागांमधून ही कारवाई करण्यात आलेली असून AK-47 SLR सह अग्निशस्त्र आणि 65 लाखांहून अधिक रोख रक्कम ही देखील जप्त करण्यात आली. एक ऑपरेशन अंतिम प्रहार म्हणून एक शोध अभियान राबवले होते. एक मोठा कठीण आणि इंटरेस्टिंग ऑपरेशन होते. या ऑपरेशन दरम्यान एकूण 8 कट्टर माओवाद्यांना पोलीस दलाने अटक केलेली आहे. या ऑपरेशनच्या दरम्यान मोठ्या संख्येने शस्त्रसाठा पण जप्त करण्यात आलेले आहे. गडचिरोलीमध्ये 5 वरिष्ठ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस आणि CRPF समोर आत्मसमर्पण केलंय. DVCM, PPCM आणि SCM या दर्जाच्या माओवाद्यांवरती तब्बल 38 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर होतं. मधु वेळदा, जीवन मडकाम, रजनी धुर्वा, मंगली कुरसाम आणि लक्ष्मी पुणे अशी आत्मसमर्पण केलेल्यांची नावं आहेत. 2025 पासून आतापर्यंत 137 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचं पोलिसांनी सांगितलेलं असून माओवादी चळवळ ही संपुष्टात येण्याच्या मार्गावरती असल्याचा दावाही करण्यात येतोय. मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एका मुलानं आईचेच दागिने चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिंडोशी पोलिसांनी प्रियंशू गुप्ता याला अटक केलेली आहे. तसंच त्याच्या प्रियसीला देखील ताब्यात घेतलंय. दागिने विकून आलेल्या पैशांमधून प्रियसीचा वाढदिवस साजरा केला. त्याचबरोबर ड्रग्जवरती देखील पैसे उडवल्याची कबुली आरोपीनं दिली आहे. जवळपास 3,32,000 रुपयांच्या दागिन्यांची त्यानं चोरी केली होती. चोरीतील जवळपास 88% मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. तर दागिने खरेदी करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. कम 30 ग्राम के सोने गहने थे उसके सोने के, वो गायब थे. हमारे पास लास्ट वीक में आई थी. हमने उसका पूरा FIR ले लिया और दोनों बच्चों में से जिस पे डाउट था, उसका जो छोटा लड़का था प्रियंश गुप्ता, उसकी उम्र 21 साल है, उस पर थोड़ा डाउट था तो उसे हमने उठाया, उसे पूछताछ किया. तो पहले तो उसने बताया नहीं था, लेकिन थोड़ा स्किलफुली उसे हमने इंक्वायरी करने के बाद उसने बताया कि वो गहना जो है वो मैंने ही चोरी किया है. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील एका शाळेतील शिक्षकानं अल्पवयीन विद्यार्थिनीवरती अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी नंदलाल मराठेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस कोठडीत असलेल्या नंदलाल मराठेला VIP ट्रीटमेंट होत असल्यासंबंधी फोटो व्हायरल झालेत. दरम्यान जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेत संबंधित पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश दिलेत. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी आरोपी नंदलाल मराठेला कोणतीही VIP ट्रीटमेंट देण्यात आलेली नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे. आरोपीची प्रकृती खालावली गंभीर असल्यामुळे त्याची योग्य ती काळजी घेत असल्याचं स्पष्ट केलंय. तर या प्रकरणी धरणगाव पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपी नंदलाल मराठे विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून न्यायालयानं आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. धुळ्याच्या साक्री तालुक्यामध्ये दुहेरी हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे.
एका तरुण आणि एका विवाहित तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील टेंबे फाट्याजवळच्या शेतामध्ये तरुणीचा मृतदेह आणि जवळच दुचाकी आढळून आली आहे. तर उमराडे शिवारामध्ये तरुणाचा मृतदेह सापडल्यामुळे प्रकरण हे अधिक गंभीर झालंय. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलेलं असून फॉरेन्सिक टीमच्या मदतीनं तपास सुरू झालाय. त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहे. बीडच्या मोहा इथं धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणानं गळफास घेत आत्महत्या केली आहे. चंद्रहार शिंदे असं मृत तरुणाचं नाव आहे. चंद्रहार 13 मे रोजी लोकांनी गजबजलेल्या ठिकाणी एका तरुणीनं कानाखाली मारलेलं होतं. तर या अपमानाच्या नैराश्यातून चंद्रहार शिंदेनं 14 मे रोजी टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे चंद्रहारनं गळफास घेण्याआधी वडिलांना फोन केला होता आणि हा माझा शेवटचा फोन असेल असं सांगत गळफास घेतला. काही काळ कुटुंबियांकडून शोध घेतला असता गावातील जवळच्या शिवारामध्ये एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये चंद्रहार आढळला. या प्रकरणी कानाखाली मारलेल्या तरुणीविरोधात शिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर पुढील तपास पोलीस करतायत. वाशिममध्ये गेल्या 3 दिवसांपासून डिझेलचा तुटवडा जाणवतोय आणि अशामध्येच वाशिमच्या छाबडा पेट्रोल पंपावरती दुपारच्या दरम्यान डिझेल टँकर आल्यानंतर ग्राहकांनी मोठी गर्दी केली. या रांगेमध्ये ग्राहकांमध्ये आधी शाब्दिक वाद झाला आणि काही वेळामध्येच या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं. काही काळ पेट्रोल पंपावरती तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. कल्याणमध्ये एक्सपायरी डेट संपलेले खाद्यपदार्थ बनावट लेबल लावून विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. मीना बाजार चालक अब्दुल करीम इद्रिस खान आणि पुरवठादार बिरबल यादव यांना कल्याण क्राईम ब्रँचनं अटक केलेली आहे. कल्याण पश्चिम परिसरामधील दुकानामध्ये छापा टाकून ही कारवाई करण्यात आलेली असून साधारण 26,63,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. एक्सपायरी झालेल्या व्हिटॅमिन पूरक पदार्थांवरती बनावट तारखा लावून विक्री सुरू असल्याचं तपासात समोर आलं. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती DRI पथकाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. तब्बल 13 कोटींचे ड्रग्ज पकडण्यात DRIला यश आलेलं आहे. तर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एकाच दिवशी 2 कारवाया करण्यात आल्या, ज्या एका अज्ञात महिलेकडून 1.5 किलो वजनाचे कोकेन तर दुसऱ्या कारवाईमध्ये आफ्रिकन व्यक्तीकडून 1 किलो इतकं कोकेन हे आढळलेलं आहे. दोन्ही कारवाईमध्ये पकडलेल्या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये 13 कोटी 29 लाख इतकी आहे. तर या प्रकरणी दोन्ही आरोपींना DRI पथकानं ताब्यात घेत पुढील तपास सुरू केलाय. नागपुरात ऑपरेशन थंडर अंतर्गत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तब्बल 34 किलो गांजा जप्त करण्यात आलाय. भंडारा नागपूर महामार्गावरती ट्रक आणि चारचाकीच्या माध्यमातून ड्रग्जचा व्यवहार सुरू होता. पोलिसांनी छापा टाकत 6 आरोपींना अटक केली आहे. तर या कारवाईत गांजासह ट्रक, कार, 8 मोबाईल आणि इतर साहित्य असं एकूण 30 लाखांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलाय. तपासादरम्यान रॅकेटचे धागेदोडे ओडिशापर्यंत पोहोचलेले आहेत. तर मुख्य ड्रग्ज तस्कर विजयकुमार बहेरा हा फरार आहे आणि सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हिंगोलीत बोगस खतांचा मोठा साठा जप्त करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती कळमनुरी तालुक्यामधील मसोडा गावामध्ये जिप्सम पावडरच्या नावाखाली संशयित खतांची विक्री सुरू असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानंतर भरारी पथकानं कारवाई करत ट्रकभर खतांचा साठा जप्त घेतला आणि या ट्रकमध्ये तब्बल 500 बॅगा आढळून आलेल्या असून कोणतीही वैध कागदपत्र किंवा दर्जाची माहिती नसल्याचं समोर आलंय. हा संपूर्ण साठा सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पुढील कारवाई सुरू आहे. यवतमाळमध्ये कृषी विभागाच्या पथकानं ढाणकी इथं अनधिकृत खत साठ्यावरती मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीनुसार ट्रकची तपासणी करताना संशयास्पद पावडर आढळून आली आणि साधारण 700 गुण्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. ही जिप्सम पावडर HMM इंडस्ट्रीज बिकानेर आणि आर्य केमिकल्स अँड मिनरल इंडस्ट्रीज नागोर यांच्या बिलासह आढळल्याची माहिती आहे. या कारवाईमध्ये 15,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून एका व्यक्तीसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूरच्या वानाडोंगरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथल्या धनगरपुरा भागामधील ग्रीन जिमच्या घसरणपट्टीवरून खेळताना खाली पडल्यामुळे किशोर मसराम या 9 वर्षीय बालकाचा मृत्यू झालाय. गंभीर जखमी झालेल्या किशोरवरती रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. मृत किशोर हा अमरावती जिल्ह्यामधील नंदगाव खंडेश्वर इथं राहणार आहे. नागपूरमध्ये एका लग्न सोहळ्यासाठी तो आलेला होता आणि या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. भंडारा जिल्ह्यामधील एका शिवमंदिरामध्ये बिबट्याचं दर्शन झालंय. हा बिबट्या चक्क मंदिरात वामकुक्षी घेत असल्याचं चित्र दिसलं. मुख्य रस्त्याला लागूनच हे मंदिर असल्यामुळे प्रवाशांसह भाविकांमध्ये भीतीचं वातावरण होतं.
बिबट्या मंदिरामध्ये असल्याचं कळताच परिसरात एकच गोंधळ उडाला. वनविभागानं तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली. अमूल मदर डेअरीच्या दुधाच्या दरामध्ये वाढ झाल्यानंतर आता गोकुळचं गाईचं दूध महागलंय. गाईच्या दुधामध्ये 2 रुपयांची वाढ झाली आहे. इंधन दर, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, त्याचबरोबर वाहतूक, पॅकेजिंग आणि इतर खर्चामध्ये सातत्यानं होत असलेल्या गोकुळ दूध संघानं गाईच्या दुधाचे दर वाढवलेत. तर ही दरवाढ 21 मे 2026 पासून लागू होणार आहे. गोकुळवरती प्रशासक आल्यानंतर पहिल्यांदाच या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. राज्यात 1 जून पासून 61 दिवसांसाठी समुद्रात यांत्रिक मासेमारी बंद राहणार आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमाअंतर्गत 31 जुलैपर्यंत ही बंदी लागू असणार आहे. तर नियमभंग करणाऱ्यांवरती कठोर कारवाईचा इशारा प्रशासनानं दिलाय. बंदी काळामध्ये समुद्रात मासेमारी करताना यांत्रिक नौका आढळल्यास नौका, मासेमारी साहित्य आणि मासळी जप्त करण्यात येईल. त्याचबरोबर संबंधितांवरती दंडात्मक कारवाई देखील करण्यात येणार असल्याचं मत्स्य व्यवसाय विभागानं स्पष्ट केलंय. गोंदिया जिल्ह्यातील धान आणि मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आलाय. रब्बी हंगामामधील खरेदीसाठी धान आणि मक्याच्या कोट्यामध्ये अखेर वाढ करण्यात आली आहे. शासनानं धान खरेदीचा कोटा 16,54,457 क्विंटल तर मका खरेदीचा कोटा 1,60,000 क्विंटल केलाय. जिल्ह्यामध्ये 76,000 हेक्टरवरती धान तर 700 हेक्टरवरती मका लागवड झालेली असून 112 केंद्रांवरती धान आणि 17 केंद्रांवरती मका खरेदी सुरू आहे. कोटा वाढल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सातारा जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद झालेल्या प्रतापगड किल्ल्याची पर्यटन विकास मंत्री शंभूराज देसाई यांनी पाहणी केली आहे. किल्ल्याच्या सुरू असलेल्या संवर्धनाबाबत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या आहेत. या किल्ल्यावरती स्थानिक नागरिकांनी निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याचा आरोप केला होता. याबाबत प्रत्यक्ष मंत्री शंभूराज देसाई यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी करत ज्या भागामध्ये किल्ला नूतनीकरणाचं काम खराब झालेलं आहे ते पुन्हा करण्याच्या सूचना दिल्या. नवीन केलेलं काम त्यातला जर चुना वगैरे काढला तर तो ढसळत खाली येतो. म्हणून साठी त्याला तेवढा क्युरिंग पिरियड दिला पाहिजे. आता मी तशा सक्त सूचना आर्किओलॉजी डिपार्टमेंटला दिल्यात आणि जी एजन्सी काम करते त्यांना सुद्धा दिलेल्या आहेत. दर्जा बाबतीत आम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज करणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.